काय तरच बघा गोदाका तुमचं. कशाला आला इथपर्यंत? राधे तिथं पाठ ठेव आधी मला बसायला. थांबा. धर जरा. आणि नुसतं बसून राहायचं बघा, अजिबात कामाला हात लावायचा नाही. अगं बसून बसून कटाळ येतोय मला आणि बसून राहिलं की पाकच अवसान गळलागत होतंय मला. मी करते जरा काहीतरी, कमी जास्त बघायला पाहिजे, नाहीतर वहिनी साहेब ओरडतील तुला. नुसतं बसून राहायचं बघा, कामाला अजिबात हात लावायचं नाही. काय कमी जास्त पडेल तेवढं सांगायचं मला. बर. काय नाश्त्याचं गुटपतूर आलंय? झाले झाले, होत आले. बसा की तुम्ही. आटपा लवकर. गोदाक्का, तुमचं पाय बरं झालं का हो? का काही झालंच नव्हतं? नाही, जरा दुखतोय. मग तरी बी स्वयंपाक घरामध्ये घुसला का? हक्क सोडवत नाही इथला. आणि मला देते काय? आमचं झाल्यानंतर द्यायचं तिला. काय गे राधे, कसला नाश्ता बनवलाय ह्यो? असला नाश्ता खाण्यापेक्षा कालचा उपास परवडला. घेऊन जा. मी करून देते. म्हणजे आतापर्यंत तुम्ही इथं बसूनच होता वय? काहीच केलं नाही वय तुम्ही? बघितलं का चंदे, आयतं खाण्याची फॅशनच आहे बघा आजकाल. वजन वाढवा तुम्ही, धडपडा तुम्ही, काळजी मात्र आमासनी आणि खर्च बी आमासनीच. अहो आता हला आणि काम करा काय तर. होय. गोदाक्का, लगेच कामाला लागलीस होय? अगं किती वेळा सांगायचं तुला, तुझा आराम करता. अरे राणा भाऊजी, हे बघा आत्ता विचारा चंदीला, आत्ता आम्ही हेच म्हणत होतो बघा, जरा आराम करा आराम करा, पण आमचं काय ऐकतच नाहीत त्या. अहो मी बी हेच सांगायलोय, वहिनींचं ऐकत जा म्हणून, पण ऐकायचंच नाही. मग अरे मला बसून बसून कटाळ आलाय म्हणून जरा करते. अगं राणा भाऊजी, नाश्ता झाला काय तुमचा? होय. बर. राधे, आता जेवणाच्या तयारीला लागा बरं पटापटा. गोदाक्कांना अजिबात काय काम पडू द्यायचं नाही. त्यांना जरा आराम करू दे बरं. या गोदाक्का, या बसा बरं तुम्ही. या बसा. हळू हा, एकदम हळू. या थांब, बसा. बघितलं असेल, ऐकतच नाही तर. बरं वहिनी, मी काय म्हणतो, हा, ते जेवणाचं काय करू नका. आज पाणीपुरीचा बेत आहे, पोटभर पाणीपुरी खायची आपण. पाणीपुरी चालतंय. हा, कधीतरी पाणीपुरी चालतंय बघा. नाही म्हणजे जिभेला बी वेगळी चव येते जरा. पण कुठं गावला हो पाणीपुरीवाला? नाही वहिनी, ही समधी आयडिया अंजलीबाईंची. त्या मुंबईमध्ये होत्या ना व, तेव्हा पाणीपुरी करायला शिकल्या. नाही, आम्ही खरं तर म्हणणारच होतो तुम्हासनी. कसं आहे राणा भाऊजी, हे शहराकडल्या माणसांचं वेगळं असतंय आणि आपलं गावाकडच्या माणसांचं वेगळं असतंय बघा. आपल्या लोकांना कसं फुल जेवणच लागतंय, पाणीपुरीने काय बनणार बरं? तवा तवा हे असलं शहरी लाड नगच. अहो नाही, लाड नाही वहिनी. अहो कसं आहे, आपण त्यांच्यासारखं
आणि त्यांनी आपल्यासारखं वागायला शिकलं पाहिजे का नको? हरवा राणा एकदम पुस्तकातल्या सारखं बोललासा बघा. थोरल्या ताई साहेबांची शिकवणी लई जोरात चालू आहे वाटते. नाही असं काय नाही, अहो मनात आलं म्हणून बोललो. आणि जरा जरा बदल चांगला असतोय. आहो तेच म्हणालोय आम्ही, आपण कशापायी बदलायचं बरं? कसं आहे राणा भाऊजी, शहराकडल्या पद्धती वेगळ्या असतात, आपल्या पद्धती वेगळ्या असतात. किती बी झालं तरी आपण काही शहरी वागायला जायचं नाही. शहरी व्हा असं नाही म्हणत मी. फक्त जरा कमी काम पडावं, जिभेला वेगळी चव मिळावी, बदल जाणवावा ना म्हणून हे सगळं. वहिनी कसला बदल? आजच्या जेवणाच्या बदल्यात पाणीपुरी करायचं म्हणलं थोरल्या ताई साहेब. अरे वा, एक नंबर प्लॅन आहे बघा वहिनी. आज रातच्याला लवकरच येतो जेवायला बघा. सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खायची. वहिनी जबऱ्या प्लॅन आहे बघा. आपण पाणीपुरी करूया आणि ते कसं करायचं आम्हाला बी शिकव. हो काय करा दे. वय वय काय काय करायचं सांगा तुम्ही. आपल्याला काही करायचं नाही, आराम मिळावा म्हणून करतोय आपण हे. होय, तर तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका सा. जे काय करायचे ते मी आणि अंजलीबाई करते. हो, आणि मी शाळेतून येताना बरचसं सामान घेऊनच येईल आणि बाकी राहिलेलं आपण घरी करू. ठीक आहे, चला मी सोडतो तुम्हाला शाळेत आणि येताना सामान बी घेऊन येतो. चालेल, येते. आमासनी तर काय पटलेलं नाही हे. अहो ताई साहेब, अहो लई दिस झाले आपण पाणीपुरी खाल्ली नाही. आई तर मिळते तर ताव मारू की. खरं तर आमासनी काय पटलेलं नाही, पण आता समद्यांनाच पाणीपुरी खायची आहे तर खाऊया. मुंबईची घरगुती पाणीपुरी कशी असते ते बघू की. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. म्हणजे जर बेत जमला तर ताव मारू, आणि बेत जर फसला तर घाव घालू. चला. आज लवकर या शेतावरून. यायला लागते, कधी एकदाच पाणीपुरी खातोय असं झालंय मला. मग लवकर या. मी काय म्हणतो, तुम्ही सांगा की काय काय सामान लागणार आहे ते, मी दुपारी आणून ठेवतो. समजा कशाला? आपण संध्याकाळी एकत्रच जाऊन आणायला. अहो नको, ते नंतर न उशीर व्हायचा. एक काम करा, तुम्ही समजा मला नीट लिहून द्या, मी ते गोदक्काकडे देतो, मग मागणं काही नको. बरं देते. नाही ह्यो कसला शाळेत येतोय? वहिनीची सेपरेट शिकवणी घेणार आहेत ना वा? होय ना वहिनी? वहिनी राणादाला आमच्या वर्गात बसवा की, म्हणजे लई मज्जा करतो बघा आम्ही बी, आणि तो पण करल. म्हणूनच नाही बसवणार, म्हणजे तुम्ही अभ्यास करणारच नाही आणि नुसती मज्जा. वहिनी काय लिहायला या? काय नाही, ते जरा महत्वाचे लिहायलेत. काय सांग की ना. तुम्हाला काय करायचंय? तुमच्या दोघांचं भांडण मिटल्यापासून कोणच नीट बोला नसं आमच्या संगट. वय राणादा तर उगाचच भावकतोय, आम्हाला पण रुस्सा येतोय राणादा. आता ह्याच्याबरोबर कुणीच बोलायचं नाही बघा. चला. का असं करू नका मर्दांनो. करणार, आम्ही रुसलोय तुझ्यावर, काय करायचं ते कर. हे घ्या, सगळं नीट आहे ना? काय रे, असं दोस्तावर रुसतं का कुणी? वहिनी बघा की राणादा कसं करायलाय आमच्या संगट. आम्ही रुसलोय आता त्याच्यावर. मग आता तुमचा रुसवा घालवण्यासाठी माझ्याकडे एक छान उपाय.
आज संध्याकाळी मी पाणीपुरी करणार आहे. कोणाकोणाला आवडते? मला पाहिजे. मग सगळे आज संध्याकाळी पाणीपुरी खायला घरी या. हा समजे या घरला काय. पण एक आहे, जो दोस्तावर रुसणार नाही आणि दोस्ता संकट बोलणार त्यासनीच आम्ही पाणीपुरी देणार. कोण रुसलाय? आम्ही तर कधीच रुसत नाही. राणादा म्हणजे आमचा जिगरी दोस्त आहे आणि दोस्तावर कोण रुसतंय वय? संध्याकाळी शाळा सुटल्या घरला या काय. आणि आता चला सगळे शाळेत लवकर, नाही तर उशीर होईल आपल्याला. हा राणादा येतो. चल राणादा, संध्याकाळी येतो काय. सगळं सामान नीट आणा, विसरू नका काही. नाही, संध्याकाळी भेटू. शाळा सुटल्यावर न्यायला येतो. चालतंय की. काय सुधाकर मामा, कसं आहे सर? बरे ठीक आहे. काय राणादा, आज काय विशेष? अहो विशेष कुठं, दररोज सारखंच आहे. नाही, किराण्याची लिस्ट बघितली, काहीतरी विशेष भेद दिसतोय. ते वय, अहो आज घरी पाणीपुरी करायचे ठरवले. लय बनवायला लागलाय वाटतं. मोठी यादी आहे सामानाची. अहो आता काय घरातली माणसं आणि ती समधी पोरं येणार आहेत ना व, म्हणून कसा बेत बी कसा मोठा झाला पाहिजे. ते बी खरंच आहे म्हणा. मी सामानाची यादी काढतो. काय राणादा, तू बिहारच वाटतं माझ्या लाईनीत. मला वाटलं मी एकटाच इष्टा घेऊन फिरतोय. अरे नाही रे, ते आज जरा घरी पाणीपुरीचा बेत आहे ना व. पाणीपुरी ती बी घरी? अरे तुला पाणीपुरीला भैया कुठे गावला? अरे नाही, अंजलीबाईच करणार आहेत. अरे लई भारी पाणीपुरी करतात, एकदम चटपटीत. अरे लय चटपटीत खाल्लं की माझी भूकच मरती बघ, जेवणच जात नाही. अरे आम्ही जेवण करणारच नाही, मनात येईल तेवढ्या पाणीपुरी खायचं आणि आपलं पोट भरायचं ठरवले आम्ही. अरे असं करून कसं चालेल? अरे पोटाला काहीतरी चांगलं पाहिजे की. अरे आपण जेवण तर रोजच करतोय आणि आपलं जेवण बनवून बनवून बायकांना किती कटा येत असेल याचा विचार कर. त्यामुळे त्यासनी जरा आराम द्यायचा. त्यामुळे आज त्यांचा आरामाचा दिवस आहे. एकदा का त्यासनी आराम दिला की त्याला खुश होणार बघ. खरंच की, मी बी आज माझ्या बायकोला पाणीपुरी कर म्हणून सांगतो. काका माझी लिस्ट राहू दे, राणादाच्या लिस्ट मध्ये सामान द्या, घरला घेऊन जातो. चालते की. नाही चालणार राणादा. राणादा तुमची लिस्ट खूप मोठी आहे. अख्खं गाव पाणीपुरी खायला तयार. अहो मग 2 माणसाला किती लागतं ना तेवढं द्या मला. काय घ्यावं लागतंय बघा राणादाच्या लिस्ट मध्ये काय आहे. बघ की राणादा काय लिस्ट मध्ये. हो त्यांना काय विचारताय, मलाच विचारा. हे बघ भाल्या, तू फक्त महिनाभर थांब, तुला समज वाचून धावतो का नाही बघ. आपलं शिकणं सुरू आहे. चालतंय की. आज संध्याकाळी पाणीपुरीचा बेत. आता हे काय आणि कसं करायचं मला काय कळना बघ. आणि ते पाणीपुरी कशी बनवायची व, आणि काय काय करायचं असतंय? मला कुठं काय येते यातलं. हा, आणि आता अंजलीबाई येतील, त्यासनी विचारा की. राधे तू नीट शिकून घे आणि तुझ्या घरी बी बनव बघ. ते तर करणारच आहे. बाहेर पैसे खर्च करून खाण्यापेक्षा घरी केलेली कबाबी चांगली बघा. अरे वा, आणलंच सगळं. तुम्ही लिस्ट दिली होती त्यात समजा आणलंय, पण एकदा तुम्ही बघून घ्या. सगळं अगदी बरोबर आणलंय, एकदम लिस्ट प्रमाणे. आता तुम्ही शिकवताय म्हणल्यावर बरोबर वाचता यायलाच पाहिजे की नाही. हा, आणि आता तुम्ही पाणीपुरी करायला शिकवा, आम्ही समजे मदत करतो. राधीचा तर जीव राहिना झालाय बघ. चला आपण सुरू करूया.
समजी तयारी लय भारी झाली आहे बघा. कधी एकदाचा पाणीपुरीवर ताव मारते असं झालंय मला. एक नंबर बेत झालाय आजचा. राणादा गोदाक्का साहेब आले ते. आबा आले काय? होय बरोबर टाइमवर आले बघा. आता आबा पाणीपुरी खाऊन लई खुश होणार. आबा नमस्कार करतो. औक्षवंत वा सुनबाई कशा आहात? छान. आबा अहो पण असं अचानक कसं काय आला? येऊ नये काय घाबरायलायस आम्हाला? नाही तसं नाही. अहो म्हणजे कसं आहे आम्ही किती म्हणलं या पण तुम्हाला सुट्टीच मिळत नाही. आणि असं अचानक न सांगता आलं म्हणून विचारलं. आलोय तुझं कान धरायला. अरे आमच्या थोरल्या सुनबाईंशी भांडतोस वय? त्यांना माहेरी पाठवलं निघालायस वय? झालं की ते कधीच मिटलं. तुम्ही आलात ते चांगलं झालं आबा. आलोय खरं पर 2-4 दिवसात परत जावं लागेल. लय आठवण आली म्हणून आलो. काय पहिलवान कशी काय झाली शाळा? चालू आहे. अहो चालायला नाही पळायला पाहिजे. हा पर सुनबाई तुम्ही जगात एक नंबर काम केलं बघा. पाया पडतो. औक्षवंत वा. चंद्या अगं बघत काय बसलीस? जा मामांची पाणी आण. नको घेतलंय आम्ही. नका लोड घेऊ तुम्ही. छोट्या छोट्या गोष्टीत लोड घेऊ नका. जरा घरातली कामं करा म्हणजे नको त्या गोष्टींकडे लक्ष जायचं नाही. काय दाखले सुनबाई रिकाम मन सैतानाचं घर असते. करतो की आम्ही बी काम. थोरल्या सुनबाई अहो मुंबईत सगळ्यात जास्त कमी कशाची माहिती का? अहो आपल्या कोल्हापुरी जेवणाची. लय दिवसांनी आलोय तेव्हा आम्ही रानापेक्षा जास्त खाणार आहे. होय बाई हे एकदम खरं बोललासा बघा मामांजी तुम्ही. मुंबईकडचं जेवण काही जेवण असतंय व्हय? शहराकडल्या माणसाला गावाकडच्या जेवणाची वड आणि गावातल्या माणसांना शहरातल्या चटपटीत खाण्याची वड. का काय झालं? जेवण तार नाही का? अब जे असेल ते जीव की आम्ही. ते साहेब आबा मी लगेच करते जेवण तोवर तुम्ही आवरून घ्या. चांगला तांबडा पांढरा रस्सा बनवा रस रशीत. आम्ही आलोच. हो पाणीपुरीचा बेत लय भारी होता बघा. ते पिक्चरचं तसं झालं आणि आता पाणीपुरीच असं. सॉरी. अहो एवढं काय त्यात? आपण नंतर परत कधीतरी करू. आता आबांना जे खायचंय ना तेच करूया.